तुमची पण वृषभ रास आहे का? मग माझ्या भावांनो आणि बहिणींनो, पुढील 3 दिवस म्हणजे 3 ते 5 ऑगस्ट हे तुमच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक दिवस ठरणार आहेत. आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्य नाही, तर हा तुमच्या संसारावर येणारा एक मोठ्या संकटाचा रेड अलर्ट आहे. आज मी तुम्हाला एका अशा माणसाची खरी काळी बाजू सांगणार आहे, जो तुमच्या अगदी जवळ राहून तुमच्याच संसारात विष कालवण्याचा कट रचत आहे. लक्ष देऊन ऐका. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान तुमची फक्त एक चूक आणि तुमचा संपूर्ण संसार, तुमच्या वर्षानुवर्षेची मेहनत एका क्षणात राख होऊ शकते. हा माणूस नक्की कोण आहे? तो तुमच्यावर कोणता गुप्त डाव टाकण्याचा तयारीत आहे आणि या भयंकर कटातून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला कसं वाचवायचं हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण 5व्या भागात मी सांगणार आहे उपाय तुमचं आयुष्य वाचवू शकतं. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर आता आपण ग्रहाचा भयंकर चाल पाहणार आहोत. माझ्या वृषभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मुख्य भागाकडे आलो आहोत. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान आकाशात अशी कोणती ग्रहाची हालचाल घडते ज्यामुळे तुमच्या संसारावर एवढं मोठं संकट उभं राहिलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रहाची विशिष्ट युक्ती होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी मनावर आणि नात्यावर होतो. 3 ते 5 ऑगस्ट या अवघ्या 72 तासात आकाशात ग्रहाचा असा एक महाभयंकर योग बनत आहे, जो वृषभ राशीच्या कौटुंबिक स्थानाला पूर्णपणे ढवळून काढणार आहे. वृषभ राशीचा स्वामी शुक्र, जो प्रेम, संसार, सुख आणि वैयक्तिक आनंदाचा कारण ग्रह मानला जातो. म्हणजेच 3 दिवसात शुक्रावर पापग्रह राहून आणि केतूची वक्रदृष्टी पडत आहे. राहूचे काम, राहू म्हणजे ब्रह्म, संशय आणि कपट. केतूचे काम, केतू म्हणजे दुर्वा, वाद आणि नाती तोडणे. जेव्हा शुक्रवार राहू केतूचा हा प्रभाव पडतो, तेव्हा माणसाची बुद्धी भ्रष्ट होते. तुमच्या स्वतःच्या घरात तुमच्या अगदी जवळचा माणूस या ग्रहाच्या नकारात्मक ऊर्जेचा वापर करून तुमच्या विरुद्ध माइंड गेम खेळायला सुरू करतो. अचानक संशयाचे भूत मानगुटीवर बसणे. तुम्हाला किंवा तुमच्या जोडीदाराला अचानक वाटू लागेल की समोरची व्यक्ती कितीतरी लपवत आहे. ज्या गोष्टी काही संबंध नाही अशा लहान सहान गोष्टीवरून भयंकर वाद सुरू होतील. तिसऱ्या माणसाचा हस्तक्षेप वाढणे. तुमच्या दोघांमधील वाद आपोआप शांत होणार नाही. तो कपटी माणूस मध्ये पडेल. तो एका बाजूला तुम्हाला सांगेल, बघ तुझ्याशी कशी वागते, आणि दुसऱ्या बाजूला जाऊन तुमच्या जोडीदाराचे कान भरेल. घरातील नकारात्मक ऊर्जेचा या 3 दिवसात तुम्हाला घरात पाऊल ठेवायला अस्तव्यस्त वाटेल. चिडचिड होईल, डोकं जड पडल्यासारखं वाटेल. हे सर्व या महाभयंकर चालीमुळे घडत आहे. वृषभ राशीचे लोक स्वभावाने खूप सहनशील आणि शांत असतात. तुम्ही सहसा वाद खूप टाळता, पण ग्रहाची ही चाल तुम्हाला उस्कवण्याचा प्रयत्न करेल. लक्षात ठेवा, हा ग्रहाचा काळ असा आहे जिथे तुमचा संयम सुटला की समोरच्या कपटी माणसाचा डाव यशस्वी झाला. तो माणूस याच क्षणाची वाट पाहत आहे की यात तुमच्यात भांडण होतं आणि कधी तुमचा संसार उद्ध्वस्त होतो. यामुळे 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान ग्रहाच्या या वाईट प्रभावामुळे स्वतःला कसे सांभाळायचं, तुम्ही मनात संशयाचे विष कालवणार तो माणूस कोण आणि कसं ओळखायचं, हे आपण पाहूया पुढच्या भागामध्ये. माझ्या वृषभ राशीच्या भावांनो आणि बहिणींनो, आता या व्हिडिओचा सर्वात धक्कादायक भाग सुरू होतो. ग्रहाची चाल आपण पाहिली, पण ग्रह स्वतः येऊन तुमच्या घरात भांडण लावत आहेत. ग्रहाची ही वाईट ऊर्जा माणसाच्या माध्यमातून तुमच्या संसारावर काम करतं. आता सर्वात मोठा प्रश्न, हा माणूस नक्की कोण, जो तुमच्या पाठीमागे गेम करण्याचा प्रयत्न करतो? त्या कपटी माणसाचा मुखवटा ओळखा. तुम्हाला आधीच सांगते, हा माणूस कोण ओळखायचा किंवा रस्त्यावरून जाणारा नाही. हा माणूस तुमच्या अतिशय जवळचा, तुमच्या घरात सहज वावर असणारा किंवा नात्यातील
एक घटक आहे. तो कसा दिसतो, कसा वागतो, तोंडावर अतिशय गोड तुमच्या समोर तो जगातील सर्वात चांगला माणूस असल्याचं नाटक करतो. या जगात हाच खरा माणूस शुभचिंतक आहे, पण त्याच्या तोंडावर साखर असते, ज्याच्या खिशात विषारी खंजीर असते. त्याच्या पोटात का दुखतं? तुम्ही एकत्र आनंदात राहणं, तुमच्या संसारात असलेली शांतता आणि गेल्या काही दिवसात झालेली तुमची प्रगती या माणसाला अजिबात सहन होत नाही. त्याच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड जळफाट आणि मस्कर भरलेला आहे. या माणसाचे 3 मुख्य लक्षणं. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान हा माणूस खालील 3 गोष्टी करताना तुम्हाला नक्की दिसेल. यावरून तुम्हाला कौतुकाच्या नावाखाली विष कालवणे. हा माणूस तुमच्या जवळ येईल, हळूच म्हणेल, बघ तुझा नवरा, तुझी बायको तुझ्याकडे पूर्वीसारखं लक्ष देत नाही, किंवा घरात तुमच्या शब्दाला काही किंमत उरली नाही. हा माणूस कौतुक किंवा काळजी दाखवण्याच्या नावाखाली तुमच्या मनात संशयाचे बीज रोवेल. मध्यस्थी मंडळी, जेव्हा 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान घरात छोटीशी चमचम उडेल, तेव्हा हा माणूस भांडण सोडवायला पुढे येईल, पण प्रत्यक्षात तो तुमच्या पाठीमागे दुसऱ्या माणसाचे कान भरेल. मी तर सांभाळून घेतो, पण तो ती ऐकायला तयार नाही, असं सांगून तो आगीत तेल ओततो. तुमच्या वैयक्तिक गोष्टी बारीक लक्ष ठेवणे, तुमचा फोन, तुमचे पैशाचे व्यवहार किंवा पती पत्नीमधील वैयक्तिक संभाषण या गोष्टीवर या माणसाची गिधडासारखी नजर असते. या 3 दिवसात हा माणूस असा काही खेळ खेळणार आहे ज्यामुळे तुमचं डोकं भडकलेलं तो तुम्हाला अशा प्रसंगात आणून सोडेल जिथं तुम्हाला तुमच्याच माणसावर संशय येईल. सावधान, तो तुमचा संयम सुटवण्याचा वाट पाहत आहे. तुम्ही एकदा चिडला की रागाच्या भरात काहीतरी चुकीचं बोलाल की त्याचा कपटी प्लॅन 50% यशस्वी झाला म्हणून समजा. पण मंडळी, घाबरू नका. हा माणूस कितीही मोठा जाळ विणत असला तरी त्याला उघडं पाडण्याची आणि त्याचा खेळ उधळून लावण्याची एक मास्टरकड आपल्याकडे. तुमची कोणती एक चूक तुमचा संसार राख करू शकते. या माणसाला कसा धडा शिकवायचा हे आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. माझ्या वृषभ राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्णच्या सर्वात नाजूक आणि धक्क्याच्या टप्प्यावर आलो आहोत. आपण पाहिलं की तो कपटी माणूस कसा जाळ विणत होता, पण लक्षात ठेवा, शत्रू कितीही शक्तिशाली असला किंवा त्याने कितीही मोठा डाव टाकला तरी तोपर्यंत तुमचा पराभव कितीही करू शकत नाही, तोपर्यंत तुम्ही स्वतः एखादी मोठी चूक करत नाही. ते 5 ते ऑगस्ट 72 तासात तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांकडून ती एक भयंकर चूक घडवण्याच्या, त्या माणसाच्या पूर्ण प्लॅन्स आणि तुमच्याकडून ती चूक झाली तर बनलेला खेळ बिघडेल आणि वर्षानुवर्षाचा संसार क्षणात राख रांगोळी होईल. तिसऱ्या माणसाच्या सांगण्यावरून स्वतःच्या माणसावर अंधाळा संशय घेणे, रागाच्या भरात निर्णय घेणे. हो मंडळी, ही चूक करू नका. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान तो कपटी माणूस तुमच्या कानात काहीतरी भडकवणारी गोष्ट सांगेल. बघ तुझा जोडीदार कोणाशी तरी लपून बोलतो, किंवा तुझ्या पाठीमागे घरात काहीतरी वेगळं शिजतं. त्या क्षणी तुमची बुद्धी भ्रष्ट होईल आणि काहीही सहनशीलता राहणार नाही. कोणतेही पुरावे न पाहता थेट घरातील माणसावर तुटून पडाल. ही सर्वात मोठी चूक आहे. जर तुम्ही रागाच्या भरात ती चूक केली तर पुढील काही होईल. कौतुकाऐवजी नात्याचा कायमचा दुरावा. तुमच्या जोडीदार किंवा घरातील माणसं निष्पाप असतील, पण तुमच्या संशयामुळे आणि टोकाचा शब्द वापरल्यामुळे त्यांच्या मनात भयंकर ठेच पोचेल. कपटी माणसाचा विजय. तुम्ही घरात भांडायला सुरुवात केली की तो माणूस उभा राहील, मनातल्या मनात हसेल, कारण त्याला तेच हवं होतं. तुमच्या संसाराची शांतता भंग झाली की त्याचा पहिला डाव यशस्वी होईल. कायदेशीर किंवा आर्थिक नुकसान. हा वाद इतका विकोपला जाऊ शकतो की बोलण्याच्या भरात तो घर सोडणे, घटस्फोटीची भाषा करणे किंवा आर्थिक व्यवहार तोडण्यापर्यंत पाऊल उचलेल. नियम: जर कोणी तुमच्या जवळ येऊन कोणाबद्दलही काही वाईट सांगत असेल तर लगेच चिडू नका. फक्त ऐकून आणि शांत राहा. तुमची शांतता समोरचा डाव अर्ध्यावर उधळून लावेल. पती पत्नीमधील किंवा घरातील कोणताही वाद 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान घराबाहेर पडू देऊ नका. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या वादात मध्यस्थ बनवू देऊ नका. काहीही सांगितलं तरी स्वतः पडताळणी पाहिल्याशिवाय कोणावर कोणताही आरोप करू नका. 3 ते 5 ऑगस्ट हा वेळ वाद घालवण्याचा नाही तर संयम राखण्याचा आहे.
पण मंडळी, जर परिस्थिती हाताबाहेरून जात असेल किंवा त्या माणसाचा प्रभाव खूप वाढत असेल तर या संकटातून सुटायचे अचूक आणि महाशक्तिशाली उपाय काय आहेत ते आपण पाहणार आहोत. माझ्या वृषभ राशीच्या मंडळींनो, भावांनो आणि बहिणींनो, आता घाबरून जायची किंवा चिंता करायची अजिबात गरज नाही. शास्त्र एक सुंदर वाक्य आहे, ज्या संकटावर उपाय नसतो असं कोणतंही संकट जन्माला येत नाही. ग्रह कितीही वाईट असू दे किंवा तो कितीही कपटी माणूस कितीही मोठा डाव रचत असू दे, आपल्या सनातन धर्मात आणि ज्योतिषशास्त्रात असा काही अत्यंत सोपा पण अचूक शक्ती आहेत ज्या कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला क्षणात भस्म करून टाकतात. 3 ते 5 ऑगस्ट या 3 दिवसात तुमच्या संसाराभोवती सुरक्षा कवच निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला 4 महाशक्तिशाली उपाय सांगत आहे. यामागे विज्ञान आणि शास्त्र मीठ घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर, दृष्टी, विचार स्वतःकडे शोषून घेते. या उपायाने त्या कपटी माणसाचे तुमच्या घरात सोडलेली वाईट नष्ट संतपदे होईल. रोज संध्याकाळी सूर्यास्तावेळी घरातील देवघरात किंवा ईशान्य कोपऱ्यात मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावा. हनुमान चालीसा पाठ करा. रात्री झोपण्यापूर्वी घरातील मुख्य खोलीत एक पितळेच्या किंवा मातीच्या भांड्यात 2 तुकडे भीमसेनचे कापूर आणि 2 अखंड लवंगा जाळा. त्या धूर संपूर्ण घरात फिरवा, ज्यामुळे विषारी हवेमुळे आरोग्य बिघडणे तसेच नकारात्मक विचारामुळे संसारात विष कालवले जाते. कापूर आणि लवंगाचा हा धूर घरातील कलह, चिडचिड आणि संशयाचे वातावरण क्षणात नष्ट करते. लक्षात ठेवा, हे उपाय अतिशय साधे आहेत पण याची ताकद अथांग आहे. तुम्ही हे उपाय कराल तेव्हा त्या कपटी माणसाचा प्रत्येक डाव तुमच्यावर उलटण्याऐवजी त्याच्यावर उलटून पडेल. मंडळी, हे सर्व नाट्याचा शेवट असे आहे नाही. तो कपटी माणूस स्वतःच्या जाळ्यात कसा अडकेल आणि अंतिम विजय तुमचाच कसा होणार, पाहूया या विशेष शेवटच्या आणि मुख्य भागामध्ये. माझ्या वृषभ राशीच्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्ण अध्यायाच्या अंतिम निष्कर्षाकडे आलो आहोत. गेल्या 5 भागामध्ये आपण ग्रहाची चाल पाहिली, शत्रूची ओळख पटवली, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान होणारी चूक समजून घेतली, पण आता त्यावर महाशक्तिशाली उपायही पाहिले. आता तुमच्या मनात एकच शेवटचा प्रश्न असेल, शास्त्रजी, शेवट विजय कोणाचा होणार? कपटी माणसाचा शेवटचा डाव कसा उधळणार? मी तुम्हाला आज ठामपणे सांगते, 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान तो माणूस कितीही विष कालवण्याचा प्रयत्न करो, कितीही काळोख्या करो किंवा संशयाचं बी रोखण्याचा प्रयत्न करो, जर तुम्ही शांत राहिला आणि सांगितलेले उपाय केले तर त्याचा शेवटचा डाव पूर्णपणे उद्ध्वस्त होणार. सनातन धर्माचा सत्यमेव जयते. ज्या संसारात प्रेम, प्रामाणिकपणा, ईश्वरावर श्रद्धा असते तिथे कोणताही वाईट शक्ती किंवा कपटी माणूस कायमचा टिकू शकत नाही. त्या माणसाची काय अवस्था होईल जेव्हा त्याच्या चिथाला बळी पडणार नाही, घरात शांतता राखणार नाही, त्याला प्लॅन फ्लॉप होईल, तो स्वतःच्या रचलेल्या जाळ्यात अडकेल, त्याचा खरा मुखवटा संपूर्ण कुटुंबावर उघडा पडेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, जाता जाता प्रत्येकाने हा मंत्र नेहमी लक्षात ठेवा. ऐकावे जगाचे, करावे मनाचे आणि जपावे स्वतःचे. तिसऱ्या माणसाच्या सांगण्यावरून आपल्या रक्ताच्या आणि हक्काच्या माणसावर कितीही संशय घेऊ नका. तुमचा संसार ही तुमची सर्वात मोठी पूजा आहे, तिची दोरी कोणा तिसऱ्यांना हातात देऊ नका. माझ्या भावांनो, बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला असेल किंवा घरातील शांतता तुम्ही देवाचा आशीर्वाद इच्छिते असाल तर कमेंटमध्ये जय जय बजरंगबली किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. ईश्वराची कृपा तुमच्यावर सदैव राहो. हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या प्रत्येक मित्र, नातेवाईक, ओळखीच्या माणसाला नक्की शेअर करा, जेणेकरून 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान तेही सावध राहतील आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवतील. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच अचूक सखोल ज्योतिषाच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांचं संसार सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. अशाच नवनवीन राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जुळून राहा. मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत असते प्रत्येक राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, तुम्हाला असेच नवनवीन राशी भविष्याचे अपडेट्स, राशी भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, बाय. स्वस्त खा, मस्त राहा. बाय.